नमस्कार नाशिककर. बाप्पा आणि देवीचे दर्शन घेतल्यावर आता आम्ही निघालो आहे चांदवड तालुक्यातील महादेवांच्या दर्शनाला. तर आता आम्ही चाललो आहे महादेवांच्या मंदिरात. डोंगराच्या कड्यावर वसलेलं हे अतिशय भव्य आणि पुरातन चंद्रेश्वर महादेव मंदिर. रेणुका माता मंदिरापासून जवळच हे मंदिर आहे. विशेष म्हणजे तुमची गाडी थेट मंदिरापर्यंत जाते. मित्रांनो, पावसाळ्यात जर तुम्ही इथे आलात तर इथला हिरवागार नजारा बघण्यासारखा आहे. जसजसं मंदिर जवळ येतं तस त्याचं रूप अजून आकर्षक दिसायला लागतं. आजूबाजूला शांतता आणि निसर्ग खूप भारी वाटतो. मंदिराच्या या पायऱ्या चढताना खरोखर लय भारी वाटतं. इथला हा परिसर पाहून तुमचा सगळा थकवा एका मिनिटात दूर होऊन जाईल. महादेवांच्या या पवित्र मंदिरात पाऊल ठेवताच मनाला एक वेगळीच शांतता मिळते. सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा. नमो. मंदिराच्या अगदी समोर हनुमानाचं एक सुंदर मंदिर आहे आणि तिथे एक जुनी विहीर सुद्धा आहे. हा परिसर इतका सुंदर आहे की इथून जावंच वाटत नाही. चांदवड तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं महादेवांचं हे भव्य मंदिर. तुम्ही मंदिराचा कळस बघू शकता, किती आकर्षक आणि भव्य. चांदवड तालुक्यातील चंद्रेश्वर महादेव मंदिर तुम्हाला माहिती आहे का? डोंगर कड्यावर वसलेलं हे मंदिर आणि त्याचा हा भव्य कळस बघा किती आकर्षक आणि भारी दिसतो. दर्शन घेऊन बाहेर पडलो तर गेटवर आणि झाडांवर ही माकडं बागडताना दिसली. निसर्ग आणि भक्तीचा एक मस्त अनुभव इथे मिळाला. तर मित्रांनो, असा होता आमचा चांदवडमधील 3 मंदिरांचा प्रवास. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन ठिकाणांसाठी नाशिक विथ शुभमला फॉलो नक्की करा. हर हर महादेव.